नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी यावरती प्रश्न पाहणार आहोत। आजचे हे सर्वच प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोण आहेत महाराष्ट्र विधान परिषद सभापती? तर राम शिंदे हे आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आहेत राहुल नार्वेकर। आणि महाराष्ट्र विधान परिषद सभापती कोण आहेत? तर राम शिंदे आहेत, लक्षात ठेवा। यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका। कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर मुकेश थळी यांना जाहीर झालेला आहे कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024। नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गगन गिल यांना जाहीर झालेला आहे हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024। लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत हे। भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक 56 कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना लागू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो जीएसटी संबंधित अभय योजना? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने ही योजना लागू केली आहे। डिसेंबर 2024 मध्ये बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार किरण मजुमदार शॉ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुरस्कारासंबंधित प्रश्न आलेला आहे, तर त्यासंबंधी आपण काही महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पहा, पुरस्कार आणि सन्मानमध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना मिळालेला आहे। बुकर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर सामंता हार्वे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा। त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला। मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे, लक्षात ठेवा। 33वा सरस्वती सन्मान कोणाला मिळालेला आहे 2023चा? तर प्रभा वर्मा यांना हा पुरस्कार मिळाला। आणि टर्नर पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर हा पुरस्कार त्यांना जसलीन कौर यांना मिळालेला आहे। तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात। मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठीच ही PDF महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, या PDF मध्ये आपण 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स झालेले आहेत त्या सर्व टॉपिक्सवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत, आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण कंप्लीट केलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाची ही PDF असणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूयात। मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरणार आहे? तर मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, इंदोर जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2025 पासून जर कोणी भिकाऱ्यांना भिक्षा देताना पकडले गेले तर त्यांच्या विरोधात FIR नोंदवला जाईल। हा नियम सुरुवातीला फक्त बाल भिकाऱ्यांसाठीच लागू करण्यात आला होता, पण आता हा दृष्टिकोन वृद्धांनाही समाविष्ट करण्यासाठी वाढवण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न, लक्षात ठेवा। अजून काही यावरती महत्त्वाची माहिती आहे, पहा मित्रांनो, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर भोपाळ आहे। राज्यपाल कोण आहेत मध्य प्रदेशचे? तर मंगूबाई सी पटेल हे आहेत। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण आहेत मग मध्य प्रदेशचे सध्या? तर डॉक्टर मोहन यादव हे आहेत, लक्षात ठेवा। कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे। इटली सरकारने कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर माइली यांना त्यांच्या इटालियन वंशामुळे नागरिकत्व बहाल केले आहे? तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते झेवियर माइली यांना त्यांच्या इटालियन वंशामुळे
नागरिकत्व बहाल केले आहे. तर पहा मित्रांनो, राष्ट्रपती कोण आहेत इटलीचे? तर सर्जिओ मॅटारेला हे आहेत इटलीचे राष्ट्रपती. आणि पंतप्रधान कोण आहेत मग इटलीचे, असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर जॉर्जिया मेलोनी हे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विनिसियस ज्युनियर यांना हा पुरस्कार मिळाला. कोणता मित्रांनो? फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर पहा मित्रांनो, 2024 फिफा पुरस्कार विजेत्यांची आपण यादी पाहूयात. तर पहा, सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू कोण आहे? तर एताना बोनामती ही आहे, ती स्पेन या देशाची आहे. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू कोण आहे? तर विनिशियस ज्युनियर हा आहे, तो ब्राझीलचा आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपर कोण आहे? तर अलिसा नेहर ही आहे. सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर कोण आहे? तर एमिलियानो मार्टिनेज हा आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक कोण आहे मग? तर सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षकचा पुरस्कार हा एम्मा हेस यांना मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष प्रशिक्षकचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे 2024चा? तर हा पुरस्कार कार्लो ॲसेलोटी यांना मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. डिसेंबर 2024 मध्ये मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर कॅटलीन सँड्रा नील यांनी जिंकलेला आहे. आपण या टॉपिकवरती थोडीशी माहिती पाहूयात, थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल. तर पहा, मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकला? तर संस्कृती शर्मा यांनी जिंकलेला आहे. मिस टीन इंडिया USA 2024 कोण आहे? तर अर्शिता कटपलिया ही आहे. 73वी मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे, ती डेन्मार्कची आहे. लक्षात ठेवा. फेमिना मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? तर निकिता पोरबाल यांनी जिंकलेला आहे. मिस चार्म इंडिया 2024 कोण आहे? तर शिवांगी देसाई ही आहे. तर ही सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर रामनाथ कोविंद हे होते. आता आपण अध्यक्षांबद्दलची माहिती पाहूयात, त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर पहा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO कोण आहेत? तर सतीश कुमार हे आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजत शर्मा हे आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर सिद्धार्थ मोहंती हे आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवी अग्रवाल हे आहेत. नेक्स्ट पहा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत? तर मनोज जैन हे आहेत अध्यक्ष. कर्मचारी निवड आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? तर S गोपालकृष्णन हे आहेत. तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. सर्व प्रश्न आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत मित्रांनो, आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा घेतलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला. तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे किसान कवच. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट किसान कवचचे अनावरण केले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. तर त्याचे नाव आहे किसान कवच. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात देश बनला आहे? तर आपला भारत देश बनलेला आहे. आणि यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो, कोणत्या देशाचा लागतो? तर चीनचा लागतो. लक्षात ठेवा. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर रोहन जेटली हे आहेत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डिसेंबर 2024 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत?
तर राम मोहन राव आमरा हे बनलेले आहेत MD आणि CEO SBIचे. तर पहा मित्रांनो, SBIची स्थापना कधी झालेली आहे, हाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे परीक्षेमध्ये. तर 1 जुलै 1955ला स्थापना झालेली आहे SBIची. मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईला आहे. अध्यक्ष कोण आहेत सध्या SBIचे, तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत, लक्षात ठेवा. सन 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे, तर 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार हा पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार 2024मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे, 2023चा, लक्षात ठेवा. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार आणि राजा मानसिंग तोमर पुरस्कार 18 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशची संगीत राजधानी ग्वाल्हेर या ठिकाणी आयोजित केलेल्या जगप्रसिद्ध तानसेन महोत्सवात प्रदान करण्यात आलेला आहे. वर्ष 2023चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर विजय चंडोक यांची नियुक्ती झालेली आहे. बँकॉक येथे 2024 आशियाई एक्सपोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पेलीने फुटबॉलमध्ये कोणते पदक मिळवले, तर त्यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे. कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला, तर नवी दिल्ली या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव हा आयोजित करण्यात आला आहे. सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे, तर आपला भारत देश आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, तर ओडिसा राज्यातील पुरी या ठिकाणी कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली, तर राजीव मेहता यांची निवड झालेली आहे. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे, तर नागपूर या शहरात होणार आहे. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत, तर संजय मल्होत्रा हे बनलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे 25वे गव्हर्नर कोण आहेत, तर शक्तिकांत दास हे आहेत. मित्रांनो, संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर आहेत मग, तर 26वे आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी. पुढचा प्रश्न आहे, पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार, तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, तर शम्मी सिल्वा यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले, तर हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो, तर 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करतात. कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे, तर कोणत्या गावाला हा पुरस्कार जाहीर झाला, तर माण्याची वाडी या गावाला, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो की ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला किंवा कोणत्या गावाला जाहीर झालेला आहे, तर तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की माण्याची वाडी या गावाला हा पुरस्कार जाहीर झाला. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, माण्याची वाडी हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे गाव. कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS तुशील ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे, तर कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेली आहे ही, तर रशिया या देशात ही युद्धनौका तयार करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे सुरू आहे, तर कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव सुरू आहे.
जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ही परिषद देहरादून या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. एम कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते माजी राज्यपाल होते एस कृष्णा. नेक्स्ट क्वेश्चन, नार्कोटिक ड्रग आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर आपल्या भारताची निवड झालेली आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे? तर हे कोणत्या जिल्ह्यातील गाव आहे? टेकवडी तर पुणे जिल्ह्यातील आहे. ते आपल्या महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर एस धोनी हे बनलेले आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आले चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने. नेक्स्ट क्वेश्चन, BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवजीत सेकिया यांची नियुक्ती झालेली आहे BCCIच्या कार्यकारी सचिवपदी. नेक्स्ट क्वेश्चन, गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर जोधपूर या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जागतिक मानवी हक्क दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क दिन 2024 साजरा करण्यात आला आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला? तर 5 वर्ष करण्यात आलेला आहे. आधी किती होतं मित्रांनो त्यांचा कार्यकाळ? तर 2.5 वर्षाचा होता आणि आता ते वाढवून 5 वर्ष करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024मध्ये RBIकडून रेपो रेट किती ठेवण्यात आला? तर 6.5% ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूयात. अग्नी वॉरियरची 13वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर अग्नी वॉरियरची 13वी आवृत्ती ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील देवलाली येथील फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पहा, आपला पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे. हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर हा कायदा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पॉश कायदा हा लैंगिक छळ याच्याशी संबंधित आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती विभू बाकरू यांची नियुक्ती झालेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? तर हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे? तर हा ब्रिटन देशाचा पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणता पुरस्कार मित्रांनो? तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना जाहीर झाला. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारा कोणत्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात आले? तर कोणत्या शब्दाला घोषित करण्यात आलेले आहे वर्ल्ड ऑफ द इयर 2024? तर ब्रेन रॉट या शब्दाला. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.
43वी ज्युनियर खो खो पुरुष चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही स्पर्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे. मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले? तर हे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? तर मध्य प्रदेश राज्यात आहे, लक्षात ठेवा. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ADBचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर मित्रांनो, ADB म्हणजेच काय? तर ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक याचे 11वे अध्यक्ष म्हणून मसातो कांडा यांची निवड झालेली आहे. बुकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सामंता हार्वे यांना बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना मिळाला. 2024चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा देश बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आदी चुंचनगिरी हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हे अभयारण्य आहे कर्नाटक राज्यामध्ये. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? तर विंडफॉल कर हा कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? तर ही स्पर्धा उत्तराखंड या राज्यात होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर शरद पवार यांची निवड झालेली आहे. जय शहा हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? तर ते 5वे व्यक्ती ठरलेले आहेत. फिल्मफेअर OT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? तर द रेल्वेमॅन ही ठरलेली आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला? तर हा रामेश्वरम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या स्पर्धेचे विजेतेपद हे लक्ष्य सेन यांनी जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले? तर PV सिंधू यांनी जिंकलेले आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड झाली? तर काश पटेल यांची निवड झाली आहे. नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो. तर कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने? तर अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLच्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे? तर सिमरन शेख ही ठरलेली आहे WPLच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू. पुढचा प्रश्न आहे आपला. भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहोचली आहे? तर 16.24 टनापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या भारताची कोळशाची आयात ही चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यामध्ये 16.24 कोटी टनापर्यंत पोहोचली. नेक्स्ट क्वेश्चन. ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मणिशंकर अय्यर यांनी हे पुस्तक लिहिले. यंदा प्रयागराज येथे कोणत्या तारखेदरम्यान कुंभमेळा आयोजित केला जात आहे? तर कुंभमेळ्याचे आयोजन हे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की 2025 मध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन कुठे केले जात आहे? तर प्रयागराज या ठिकाणी, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा.
नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेली आहेत? तर कोणत्या देशाने केलेली आहेत मित्रांनो? तर आपल्या भारत देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेली आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? तर 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात आपल्या भारतामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. या PDF मध्ये आपण संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावरती प्रश्न आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत करंट अफेअर्सचे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात. त्यासाठीच ही महत्त्वाची PDF असणार आहे. तुम्ही कोणतीही परीक्षेची तयारी करत असाल तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल PDF कशी घ्यावी यासंबंधी. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला पोलीस भरती 2024चे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते सुद्धा घेऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहे जे परीक्षेला विचारलेले. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ 2.5 वर्षावरून किती वर्ष होणार आहे? तर ते 5 वर्ष होणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर हे पुणे शहरामध्ये होणार आहे. महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत एकूण किती पदक मिळवले आहेत? तर 8 पदक मिळवलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या योग संघाने. नेक्स्ट क्वेश्चन, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग 5 सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर केन विल्यमसन हा ठरलेला आहे. मिखाईल कावेलाशविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर त्यांची जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. कोणाची? तर मिखाईल कावेलाशविली यांची. पुढचा प्रश्न, फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर राजीव मेहता हे आहेत पहिले भारतीय. त्यांची फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड झालेली आहे. नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत कोणी सादर केले? तर हे अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेले आहे. कोणता दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर कधी असतो अल्पसंख्याक हक्क दिवस? तर 18 डिसेंबर या दिवशी असतो. पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट अशी ओळख असणाऱ्या तुलसी गोंडा यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले आहे. ते पद्मश्री पुरस्कार विजेत्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, 29वा आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव कोठे सुरू झाला आहे? तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 2024-25 मध्ये 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर मुंबई संघाने जिंकलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 9वा महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर आपल्या भारत देशाने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. 9व्या महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे विजेतेपद आपल्या भारताने जिंकले आहे. कोणता देश डिसेंबर 2024 मध्ये जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केला आहे? तर कोणी विकसित केलेला आहे कोणत्या देशाने? तर युनायटेड किंगडम यांनी हे विकसित केले. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये BWF सुपर 100 ओडिशा मास्टर 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे ऋत्विक संजीवी सतीश कुमार यांनी जिंकले आहे. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावर त्यांच्या मार्शल लॉ ऑर्डरसाठी महाभियोग चालवण्यात आला? तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर ते दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती होते. त्यांच्यावर मार्शल लॉ ऑर्डरसाठी महाभियोग चालवण्यात आला आहे. लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये जेम प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तर मित्रांनो, हे जेम प्लॅटफॉर्म स्वीकारल्यामुळे नेमका कोणता फरक पडणार आहे? तर सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. या निर्णयामुळे प्रतिवर्षी 2000 कोटी रुपयाची बचत होईल. निपक्ष व्यवहाराला चालना मिळेल आणि छोट्या व्यवसायांना सक्षम बनवेल, असा याचा उद्देश आहे. कोणत्या राज्याने जागतिक योग केंद्र बनण्यासाठी भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर उत्तराखंड या राज्याने भारताचे पहिले योग धोरण जाहीर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये युनेस्कोने साके या तांदळाच्या वाईनला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे, जो कोणत्या देशातून तयार होतो? तर हे जपान या देशातून तयार होतो, लक्षात ठेवा. 12 डिसेंबर 2024 रोजी तिसरा भारत युनायटेड किंगडम आर्थिक बाजार संवाद कोठे आयोजित केला जात आहे? तर याचे आयोजन गिफ्ट सिटी गुजरात या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. जॉर्जिया देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर मिखाईल कावेलशवली हे आहेत जॉर्जिया देशाचे नवीन राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले? तर नेपाळ देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी प्रशिक्षण केले? तर अमेरिका या देशाने केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. फोर्ब्स 2024च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा क्रमांक कितवा आहे? तर निर्मला सीतारामन यांचा 28वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 10व्या महिला ज्युनियर आशिया कप 2024च्या अंतिम फेरीत भारताने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? तर भारताने चीनचा पराभव करून या ठिकाणी आपल्या भारताने हे विजेतेपद जिंकलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना विधानचे गद्यरूप या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून. नेक्स्ट क्वेश्चन, RBIने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या किती टन इतका सोन्याचा साठा आहे? तर 854 टन इतका सोन्याचा साठा आहे आपल्या भारताकडे. भारत आणि कोणत्या देशात सहयोग टॉप टॅग 2024 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला? तर कोणत्या देशादरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला. पुढचा आपला प्रश्न आहे, गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे? तर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे हे? तर इस्रो या संस्थेने विकसित केलेले आहे गगनयान मिशनसाठी CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केले. भारतातील कोणत्या राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला आहे? तर कोणत्या ठिकाणी हे उघडण्यात आलेले आहे आपल्या भारतामध्ये? तर भारतातील मध्य प्रदेश राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन, गुगल इंडस्ट्रीचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती लोबाना यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. महाकुंभ म्हणजेच कुंभमेळा 2025 कोठे होणार आहे? तर प्रयागराज या ठिकाणी होणार आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली? तर कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली आहे. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? तर यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर या दिवशी असतो आणि त्यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी असतो भारतीय संविधान दिवस. असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऋषभ पंत हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडे सोपवले आहे. तर मित्रांनो, 2024ची G20 परिषद कोणत्या देशात झाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर ब्राझील या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते, लक्षात ठेवा. मित्रांनो, G20 हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तर यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के. संजय मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले? तर 65% मतदान झाले आहे. राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो स्पेन या देशाचा खेळाडू आहे. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावले? तर ओडिसा राज्याने सुवर्णपदक मिळवले आहे 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर गयाना या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर दिल्ली या शहरात याचे उद्घाटन करण्यात आले आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अरविंद चिदंबरम यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर हा पुरस्कार फिलिप रोजर नॉयस यांना प्रदान करण्यात येणार. PV सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी नुकतेच कोठे झाली? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर एलॉन मस्क हे बनले आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 10 नोव्हेंबर या दिवशी आपण जागतिक विज्ञान दिवस साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यालक्ष्मी योजना या योजनेला मंजुरी दिली. यामध्ये काय होणार आहे मित्रांनो? तर उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यात येणार आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेंजी यांची नियुक्ती झालेली आहे. ते नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या
हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024साठी कोणाची निवड झाली? तर या पुरस्कारासाठी PR श्रीजेश यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमनप्रीत सिंग हे ठरलेले आहेत या पुरस्काराचे मानकरी. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अनिल प्रधान यांना हा पुरस्कार मिळाला. भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूलचे नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल हे त्याचे नाव आहे, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. नुकतेच सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. ते आपल्या भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते आपल्या भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. आणि मित्रांनो, आता कोणी पदभार स्वीकारलेला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून? तर संजीव खन्ना यांनी पदभार स्वीकारला. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला आहे. जगातील सर्वात सुंदर महिला ठरलेली जोडी कोमर कोण आहे? तर ती ब्रिटिश अभिनेत्री आहे. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर जोडी कोमर हे तिचं नाव आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच चर्चेत असलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हरमीत देसाई हे भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहेत. शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्या कोण होत्या? तर त्या शास्त्रीय गायिका होत्या. अलीकडेच ACB महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजीव कुमार सिंघल यांची नियुक्ती झालेली आहे. अलीकडेच होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे होमगार्ड महासंचालक म्हणून. जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? तर कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024मध्ये झालेले पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात. त्यामध्ये 1 लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत मित्रांनो, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे, जे की परीक्षेला विचारलेले. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला GK किंवा करंट अफेअर्सची जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची PDF हवी असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात. ते सुद्धा अवेलेबल आहेत. या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.